नमस्कार मंडळी, चला तर आज आपण डांगराचा असा काही पदार्थ बनवतोय. लहानच काय मोठे सुद्धा चाटून पुसून खातील आणि मागून मागून घेतील असा जबरदस्त डांगराचा हा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर चला, उकळत्या पाण्यामध्ये डांगर शिजवून घ्यायचा आहे. तर 7-8 मिनिटांमध्ये डांगर शिजला जातो. झाकण ठेवून शिजवायचा आहे. शिजलेलं डांगर वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचं. पाठीमागचा भाग काढून डांगर आपल्याला कट करून घ्यायचं. डांगर नॉर्मली थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. सारखं वाटून घ्यायचं आहे. मस्त असं प्युरी तयार झालेली आहे. कढईमध्ये तूप घालायचं. किसून घेतलेलं खोबरं, काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप यामध्ये घालून थोडेसे फ्राय करायचे. यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालायचं आहे आणि त्यामध्ये तयार केलेला गर घालायचा आहे. दूध सुरुवातीलाच खूप न घालता मग क्वांटिटी पाहून दूध घालायचं आहे. त्यानंतर साखर व वेलची पावडर घालून छान अशी ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे एकसंध होईपर्यंत. तर तुम्ही पाहू शकता, मस्त आपली इथे डांगराची खीर तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.